आमची भूमिका अशी आहे की माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही मशाल या चिन्हावर उभा आहोत, प्रभाग क्रमांक 1 हर्सूल या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आमचं सर्व उमेदवार इथं आहे. बंशीमामा जाधव, जयश्रीताई निंभोरकर, छाया हरणे आणि बालासाहेब अवतारे. आमचं इथं या ठिकाणी असं नियोजन आहे की ह्या प्रभागाचा विकास थांबलेला आहे, फुटलेला आहे 25 वर्षापासून. तर आमची अशी विनंती आहे या ठिकाणच्या जनतेला, नागरिकांना, की तुम्ही ह्या आमच्या पॅनलला प्रचंड अशा मतानं निवडून द्यावं. तर ह्या प्रभागासाठी आम्ही अहोरात्र झटून या विकासाचं काम आम्ही करणार आहोत. लाईट असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असेल. आणि या ठिकाणी या भागामध्ये पाण्याचं फार आमचा प्रॉब्लेम आहे. तो पाणी आम्ही पैठणचं पाणी येईल किंवा नाही येईल ते आम्ही तर त्याचा विचार नंतर करू. पण इथं आमच्या हर्सूल भागामध्ये 2 तलाव आहे. आम्ही निवडून आल्यावर कधी तिकडचं पाणी आम्हाला नाही भेटलं तर आम्ही हर्सूल भागाच्या तलावात याच्यातून निधी, मनपाचे निधी वापरून काहीतरी करून आम्ही हर्सूल भागाच्या याच्यातून पाणी देऊ आणि आमच्या या प्रभाग क्रमांक 1साठी पाण्याचं सर्वात पहिले प्रयत्न पाणी आणून देऊ. आणि दुसरी गोष्ट, आमच्या या ठिकाणी म्हणजे प्रभाग क्रमांक 1 पण येतो त्या भागामध्ये, 2 पण येतो आणि 8 पण येतं. की या ठिकाणी जो कचऱ्याचा प्रश्न आहे, त्या कचऱ्याची जी दुर्गंधी आहे, ती दुर्गंधी 3-3, 4-4 किलोमीटर या भागामध्ये पसरते. तिच्यामुळं सगळ्या लोकांचं आरोग्य पण धोक्यात आहे. आणि या ठिकाणचे लोकांचे प्लॉट असेल, शेती असेल, यांचं पण हेल्थ सोल्युशन खराब झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्वात प्रथम तो कचऱ्याचं डेपो हटवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही जरी तो हटला तर त्याचं आम्ही दुसऱ्या तऱ्हेनं, कोणत्या तरी तऱ्हेनं आम्ही त्याचं दुर्गंधीचं वास कमी करू. आणि हे प्रभागासाठी आम्ही हे प्रयत्न करू. हरणेसाहेब, आपलं सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण या पॅनलचे प्रमुख आहे. मग निवडून आल्यानंतर याच्यानंतर आपली काय भूमिका राहणार? याच्यानंतर पण आम्ही अहोरात्र आमचे 4ही उमेदवार समाजाच्या आणि नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहतो. आम्ही आतापर्यंत 24 तास उपलब्ध होतो आहे आणि इथून पुढं पण राहणार. बेरोजगारीबद्दल काय सांगणार? बेरोजगारी बद्दल बी आता तो मोठा विषय आहे. आमच्या परीनं आम्ही महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंत काय ते आम्हाला प्रयत्न करता येतील ते आम्ही 100% करणार. आपला हा परिसर जो आहे प्रभाग क्रमांक 1 हा सहसा थोडासा ग्रामीण भागाशी निगडीत आहे. आणि तिथल्यासुद्धा लोकांच्या, शेतकरी म्हणा, शेती करणाऱ्या लोकांच्या, व्यावसायिकांच्या समस्या आहेत. त्या दृष्टीनं आपण कोणती भूमिका करणार? आम्ही ह्या ठिकाणी ग्रामीण भागाचे लोक आहोत. प्रभाग क्रमांक 1 सर्व शेतकरी लोक आहात. इथं सर्व शेतकरी हा त्रस्त आहे या ठिकाणी. आणि आमच्या हर्सूल गावाचं सर्वात प्रथम रोडचा विषय आहे. आमचं विकासाला काही आमचं म्हणणं नाही आहे. आम्ही जागा द्यायला पण तयार आहे आमचे लोक. पण जे 100, 150, 200 लोकांचे जे बेघर होत आहे, तर आमची अशी मागणी आहे की बाबा त्यांना रोख रकमेमध्ये मोबदला देण्यात यावा आणि त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आणि आता आमचं पॅनल निवडून आल्यावर तर आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊच देणार नाही, त्यांचे घरं पाडू देणार नाही. जोपर्यंत त्यांना रोख मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला हात लावू देणार नाही. आणि ह्या भागामध्ये प्रशासन म्हणतो की TDR घ्यावं म्हणून तुम्ही. पण TDR तिथं ते 150 फूट आहे, कोणाचं 200, कोणाचं 100 आहे, कोणाचं 50 आहे. तर ते TDR घेऊन करतील काय? कोणाच्या कोणत्या बिल्डरच्या दारी जातील हे लोक? आणि सर्वसामान्य लोक आहेत जे ज्यांचे घरं तुटत आहेत. आणि ते PR कार्डवाले लोक आहे. PR कार्डला महत्त्व आहे का नाही? आता आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की ते गावठाण येतो. आता ते नंतर तुमचं रोड झाला, आम्हाला काही त्याच्यात म्हणणं नाही आहे. पण आम्ही जागा द्यायला तयार आहे आमचे लोक. पण आम्हाला रोख रकमेमध्ये मोबदला. कॉर्पोरेशनने अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये थोडंसं आक्रमक भूमिका घेतली. अतिक्रमण आमचं नाहीच आहे. अतिक्रमण आमचं नाहीच आहे ना. अतिक्रमण कोण म्हणतो? अतिक्रमण ते महापालिका म्हणते. त्याला म्हणायला काय अर्थ आहे? आम्ही आमचे घरं जे आहेत ना ते मालकी हक्काचे आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण केलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. आम्ही हक्कानं लढतो आहे. संविधानानं आम्हाला हक्क दिला आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करून उपोषणाला बसलो होतो आम्ही 4 दिवस.
इथल्या आमच्या हॉस्पिटल पोलीस स्टेशनच्या केदारे मॅडम आल्या आणि ते उपोषण आम्ही त्यानंतर सोडवलं. आम्हाला आश्वासन मिळाल्यानंतर. पण तुम्हाला सांगतो की आम्ही त्यासाठी कमिशनर साहेबाच्या घरावर देखील मोर्चा काढला. कशासाठी? ह्या लोकांचं घरं न जावं म्हणून. आमचं अतिक्रमणच नाही. पहिले तुमच्या मीडियाला आम्ही विनंती करतो की तुमच्या डोक्यातून हे काढून टाका की आमच्या हासूर लोकांचे अतिक्रमणासाठी पूर्ण शहर काढलं त्यांनी. हासूर का बरं नाही काढलं? कारण आमच्या अतिक्रमणे आमच्याकडे PR कार्ड आहे. आणि याच्या अगोदर स्मार्ट सिटीच्या वेळेस त्यांनी जो रोड बनवला ना साहेब स्मार्ट सिटीच्या वेळेस, मग त्यावेळेस आमचे घरं पाडली. त्यावेळेस आम्हाला घराचा मोबदला मिळाला. मग त्यावेळेस आमचं अतिक्रमण नव्हतं. मग आताच कसं तुम्हाला अतिक्रमण दिसतं आहे? आमचं म्हणणं तेच आहे. आमच्याकडं पुरावा आहे. याच्या अगोदर आमच्या ज्यावेळेस घरं पाडले होते आम्हाला त्याचा मोबदला मिळालेला आहे. आता राहिलेल्या घराला आम्हाला मोबदला मिळावा हीच आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती केली. पण प्रशासन कुठंतरी हुकुमशाही करतं आहे, कुठंतरी दादागिरी करतं आहे, हेच तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे आम्ही हसूकर कधी त्यांना त्यांच्यापुढे झुकणार नाही आणि आम्ही दादागिरी कधी सहन करणार नाही, लक्षात घ्या. राहिला विषय संजय भाऊनं सांगितला पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय. सगळ्यात पहिले प्रथम आम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर, निवडून तर येणारच यात काही शंका नाही, निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्रश्न आम्ही कचऱ्याचा घेणारे आहोत. कारण कचरा हे सत्ताधारी नगरसेवकांना आणून ठेवला आहे साहेब. तुम्ही रेकॉर्ड काढा. महानगरपालिकेत जेव्हा GB ची मिटिंग होती ह्याच नगरसेवक लोकांच्या त्याच्यावर सह्या आहे. मग यांचं गाव नव्हतं, यांनी गावामध्ये कचरा आणून टाकलं. यांना गावाची काळजी नव्हती. त्यामुळे हे गावाचा विकास करण्याचं यांना घेणं देणं नाही आहे. आम्ही गावाचा विकास करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे आम्ही जनतेला एकच विनंती करणार आहे तुमच्या माध्यमातून, आम्हाला एकदा संधी द्या. या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करणार. राहिला दुसरा पाण्याचा, का साहेब इतक्या दिवसापासून संभाजीनगरमध्ये यांचे सत्ता आहे, महापौर यांचा आहे, यांचे नगरसेवक यांचे आहे, यांचे आमदार यांचे आहे, खासदार यांचे आहे. अरे संभाजीनगरला पाणी नाही देऊ शकले तर आता काय देणार आहे? याच्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो, यांच्या अफवेला तुम्ही बळी पडू नका. आम्हाला एकदा संधी द्या. नक्कीच आम्ही संभाजीनगर औरंगाबादला पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हन्ने साहेब, आपलं काय मतदारांना अपील राहणार या संदर्भामध्ये? आपली काय अपील राहील मतदारांना माझी हीच विनंती आहे की आमचे चेहरे बघून आणि समाजसेवा आमची बघून आम्हाला आमच्या पॅनलला प्रचंड मताने विजयी करावं अशी जनतेला विनंती आहे. आणि जनते ही विनंती मान्य करणारी हे आम्हाला 100% जनताच मायबाप आहे. जनताच आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि जनतानेच आम्हाला डोक्यावर घेतलेले आहे आणि जनताच आमची ताकद आहे. ती ताकद आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. लक्षात घ्या. आहे सर्वसाधारण पुरुषमधून मी स्वतः उभा आहे. बाळासाहेब अवताडे. ते निशाणी बटन नंबर सांगा. बटन माझं निशाणी आहे मशाल. बटन नंबर 1. मशाले बटन नंबर 2. मी जयश्री भैयासाहेब निंबोरकर. माझं चिन्ह आहे मशाल बटन नंबर 4. नाव सांगा मामा तुमचे. माझं बनशे ज्ञानो जाधव. बटन नंबर 1 माझं. निशाणी मशाल निश्चित प्रभागातून उभा आहे.